मंगलधाम मंगलधाम मंगलरूप तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मामचयो बिचारेनं भक्तियोगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. माय बापो, ज्यावेळेस परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया आपल्याला अव्यक्तातून व्यक्तमध्ये आणते, प्रपंचाची निर्मिती करते आणि प्रपंच निर्मिती करून आपल्याला या प्रपंचात आणते आणि मनुष्य देह देते आणि मनुष्य देहामध्ये आपल्याला प्रतिष्ठित करते आणि मग प्रतिष्ठित करते वेळेस आपल्याला 3 गुणानं बांधून टाकते, रज तम आणि सत्व. तर रजोगुणानं कसं बांधते आपल्याला ती? रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवम तन्नी बध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिनाम. रजोगुण हा रागात्मक म्हणजे आवडरूप आहे. रजो रागात्मक विधी, तृष्णा म्हणजे तहान, ही पाहिजे मला, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे अशी तहान. तृष्णा आसक्त अनासक्ती, तृष्णा संग समुद्भवन तन्नी बध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिनाम. कर्माच्या आसक्तीनं माया आपल्याला ह्या देहात बांधून टाकते आणि आपण कर्माच्या आसक्ती धरतो. संसाराचा मोह आपल्याला सुटत नाही आणि परमेश्वर आपल्याला काही आठवत नाही. तर त्यामुळं ह्या कोण्या गुणामुळं? रजोगुणामुळं. आणि सत्वगुण कसा आहे? तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामयेन सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चाणक. तो तत्र निर्मल आहे. तो सत्वगुण कसा आहे? निर्मल आहे. आपल्या शरीराला प्रकाश करतो. तो प्रकाश. तत्र सत्व निर्मलत्वात निर्मल आहे, प्रकाशमय आहे. मनामयम सुखसंगेन, परंतु तो गुण बी आपल्याला सुखाच्या आणि सुखसंगेन बध्नाती ज्ञानाच्या आसक्तीनं, सुखाच्या संगतीनं तो बांधून टाकतो. आणि मग तसं बांधून टाकल्यामुळं तो आपण त्या जरी सत्वगुण आपल्याला झाला तर आपण त्या ज्ञानातच गुंग राहतो. आपल्याला सुख पाहिजे असतं, आपल्याला मान पाहिजे असतो, आपल्याला अहंकार येतो त्याचा, आणि अहंकार आला की आपण परमेश्वराच्या दूर जातो. म्हणजे हा गुण देखील आपल्याला परमेश्वराच्या दूर नेणार आहे. आणि तिसरा गुण म्हणजे तमोगुण, अतिशय वाईट गुण आहे तो. तमसो ज्ञानाचं विधी मोहनम सर्व देईना. तो अज्ञान रूप आहे आणि सर्व देहाला मोहात पाडतो. तमसो ज्ञानाचं विधी अज्ञान रूप आहे तो. मोहनम सर्व देईना, प्रमाद आळस निद्रा. आणि तो काय निर्माण करतो? माणसाला प्रमादी बनितो, आळशी बनितो, निद्रिस्त बनितो. प्रमाद, आळस, निद्राभीस, तन्य बध्नाती भारत. अशा 3 त्यानं बांधून टाकतो आपल्याला. आणि मग आपण परमेश्वराचं ध्यान, परमेश्वराचं आठवण देखील आपल्याला होत नाही, परमेश्वर कळत बी नाही. आणि आपण मग परमेश्वराच्या लांब जातो आणि मायेचं भावलं होऊन जातो. आणि माया मग आपल्याला काय करते? माया प्रपंचामध्ये भ्रमळते आपल्याला आणि आपल्याला अनेक दुःखाला सामोरे जावं लागतं. पण आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही. परमेश्वरानं ज्या कामासाठी आपल्याला इथं आणलेलं आहे, आपल्याला परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात, सच्चित आनंद. तर तो सच्चिदानंद परमेश्वर आहे. त्याच्याजवळचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी आपल्याला इथं आणलेला आहे. पण तो आपण आनंद न घेता मग आपण या 3 गुणाच्या आहारी जातो. म्हणजे आसक्ती धरतो. आपण रजोगुणी असला माणूस तो आसक्तीनं बांधला जातो. तमोगुणी असला तर तो प्रमाद, आळस, निद्रा करतो. आणि सत्वगुणी असला तरी बी तो त्याला अभिमान येतो, सुखाच्या संगतीनं आणि ज्ञानाच्या आसक्तीनं तो बांधला जातो. तर अशाप्रमाणे हे 3 गुण आपल्याला बांधून टाकतात. आणि आपण नान्यम गुणे बेकारतरम यद दुष्टानुपस्थिती गुणे भेचे परमिती मध्वांग शोधी गच्छती. परंतु ह्या 3 गुणच वावरत असतात. त्या गुणाच्या नादी आपण लागू नये असं आपल्याला वाटलं पाहिजे.
आणि जो तसं वाटतं आणि तो गुणाच्या आरी न जाता आपल्या स्वयंस्फूर्तीनं कर्म करतो, तो परमेश्वर प्राप्तीला जातो. परंतु याचं ज्ञानच जर झालं नाही आपल्याला, तर आपण म्हणजे 3 गुणानं बांधलेलो आहोत असं जर आपल्याला ज्ञान झालं नाही, आपल्याला कळालं नाही, तर आपण मग त्याचा आपल्याला प्रभाव राहणारच. मग आपल्याला कळणार नाही, तर आपण तशीच वागणार का नाही. त्यामुळं गीतेमध्ये जे ज्ञान दिले ते 3 गुणाचं ज्ञान दिले. तर ते 3 गुण कसे बांधतात आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले. आणि ते ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे मानव जीवनाच्या कल्याणासाठी आहे. आणि मग त्या 3 गुणाप्रमाणे आपण वागलं नाही पाहिजे. आपण ह्या 3 गुणाच्या पलीकडे गेलो पाहिजे. तर आणि हे 3 गुण असे आहेत की मृत्यू 3 गुणात जरी आला तरी आपल्याला आपलं नुकसानच करतो. तो काय करतो, तमसो ज्ञान विधी मोहनम सर्वज्ञ असं म्हणले ते. आणि सत्वम सुखे संजयती रजकर्मणी भारत. सत्वगुण सुखाच्या संगतीमध्ये हे आणि रजो कर्मात बांधल्या जातो, रजोगुण कर्मानं बांधतो. आणि ज्ञान मारुत येतो तम प्रमादे संजयत होतं. आणि ह्या तम म्हणजे अज्ञानात आणि प्रमादामध्ये तो तमोगुण बांधून टाकतो. आणि या 3 गुणाचा खेळ आपल्या देहामध्ये नित्य चाललेला असतो. रजस तमस्य विभोय सत्वम होती भारत रज सत्वम तमश्चैव तमसत्वम रजस्तथा. कधी रजोगुण ह्या 2 गुणाला दाबून वर येतो, तर कधी तमोगुण वर येतो, तर कधी सत्वगुण येतो. असा त्याचा खेळ चालूच असतो. आणि आपल्याला जर सत्वगुण उत्पन्न झाला तर कसं समजावं आपण, ते म्हणजे सर्व द्वारेशी देशबिन प्रकाश उपजायते ज्ञानमेधाता विद्यात युंद सत्वमित्तो. ज्यावेळेस आपल्याला सर्व दारामध्ये प्रकाश निर्माण होईल, त्यावेळेस आपण असं समजावं की आपल्याला सत्वगुण उत्पन्न झाला. आणि लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मनाम क्षमास्पृहा रजस्थानी जयंते वृद्धे भरत शोभा. आणि ज्यावेळेस आपल्याला प्रवृत्ती निर्माण होईल, हे करा ते करा ते करा, त्यावेळेस आपण समजावं की आपण रजोगुणी आहोत. आणि अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रमादो मोहमेचे तमस्यान जयंते वृद्धे पूर्ण. आणि आपण ज्यावेळेस निद्रा येते, आपल्याला आळस येतो, आपण कोणीच काम करत नाहीत आणि नेहमी प्रमाद करत राहतो, कोणते दोषच करत राहतो, त्यावेळेस आपण समजावं की आपण तमोगुणी आहोत. यदा सत्वे प्रवर्धितू प्रलयम्याती देवभूत तदोत्तमिदान लोकांना मलान प्रतिपद्धिते. जर सत्वगुण जर मर्तानी उत्पन्न झाला आपल्याला, तर आपण देवता प्राप्तीला जातो. आणि रजोगुण रजसी प्रलयंगत्व कर्मसंगी सुजायते तथा. आणि रजोगुण उत्पन्न झाला मर्तानी, तर आपण ह्या मनुष्य देहात पुन्हा येतो. आणि तथा प्रलीनस्तमशी मूढ येवनी सुजायते. आणि तमोगुण उत्पन्न झाला तर मूढ येवण्याला जातो. कर्मनं सुकृत शाहू तर निर्मलम कर्मनं सात्विकम निर्मलम फळ. सात्विक गुणाचं फळ निर्मळ आहे. आणि रजस्तसो फलम दुःख, रजोगुणाचं फळ दुःखदायक आहे. आणि मज्ञानम तमसा फल, अज्ञान हे तमोगुणाचं फळ आहे. सत्वात संजयते ज्ञान, सत्वगुणामध्ये ज्ञान होतं आहे. रजसो लोभ येवचे, रजोगुणात लोभ उत्पन्न होतो. आणि प्रमाद मोहतमसो भवते ज्ञान मिळवचे. आणि प्रमाद तमोगुण उत्पन्न झाला की प्रमाद मोह हे उत्पन्न होतात आपल्याला. आणि ऊर्ध्वगच्छन्ती सत्वस्था, जे सत्वस्थ जे माणूस आहे त्याची ऊर्ध्वगती होते. ऊर्ध्वगच्छन्ती सत्वस्था मध्य तिष्ठन्ती राजस्था. आणि जे रजसी माणसं आहेत ते पुन्हा मनुष्य देहात येतात. आणि जघन्य गुरुंतिस्था अधोगच्छन्ती तामस. आणि ह्या तामस माणसाची अधोगती होत असते अर्जुना. आणि ह्या पृथ्वी तलावर म्हणजे 3 लोका देखील नान्यम गुन्हे बेकारतरम यदानुष्ठानपशी गुन्हे भेचे परमिती मद्भावात उत्सवती गच्छती. गुन्हा. आणि जो माणूस या 3 गुणाच्या पलीकडे जाईल, अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणले गुन्हा नेतान तिथे 3 देहे दे समुद्भान जन्ममृत्यू जरा दुःख आहेत विमुक्त मृतमश्नुते. हे कोणी जो माणूस ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाईल तो विमुक्त होतो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो. असं श्रीकृष्ण महाराजानं 3 गुणाबद्दल आपल्याला सांगितलं. मग अर्जुन म्हणतो, देवा कैर्लिंगे 3 गुणा नेतांती ते भोते प्रभो किमाचार कथम चेतन 3 गुणांती वर्तते. मी या 3 गुणाच्या पलीकड कसा जाईल आणि परमेश्वर प्राप्ती मला कशी होईल. तर अर्जुन श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना मामचे उपचारेने भक्ती शेवते सगुणान संकेत येतात ब्रह्मभोय कर. जो माझी अविचारी मामचे अविचारीने भक्ती योगेने जो माझी अविचारी भक्ती करीन तो माणूस ह्या 3 गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या प्राप्तीला येतो.
मायबाबा आपण ह्या 3 गुणाच्या आहारी जाऊ नये. 3 गुणाचं ज्ञान आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि 3 गुणानं काय होतं आहे याची बी आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि 3 गुणाच्या पलीकडे जाऊन आपण 3 गुणानं वर्तन केलं न पाहिजे आणि 3 गुणाच्या पलीकडे आपण कसे जाऊ याची ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं पाहिजे, जेणेकरून आपण 3 गुणाच्या पलीकडे जाऊ आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल. मायबाबा आपण तुम्ही सर्वजण परमेश्वराची भक्ती कराल आणि ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाल आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, परमेश्वर प्राप्ती हो अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.